सर, अनेकदा आपण पाहतोय की अनेक व्यक्ती जे असतात त्यांच्या वयामानाने असो किंवा इतर काही कारणाने असो, त्यांच्या चेहऱ्यावरती जे आपण पाहतोय की चेहऱ्याचा जो काही त्वचा असते त्या त्वचामध्ये आपण पाहतोय की ते पूर्णतः अट्रॅक्टिव्ह दिसत नाही किंवा त्याच्यामध्ये बदल दिसतात, लूज होते, त्याच्यामध्ये बदल दिसतात. तर अशा व्यक्तींना तुम्ही कसं उपचार करता? मी सांगू इच्छितो की आपल्याकडे ज्यांची त्वचा म्हणजे काही वयाच्या नंतर बऱ्याच पेशंटची त्वचा ही थोडीशी लूज व्हायला लागते. काही पेशंट असे आहेत की थोडंसं जाडीमुळे त्यांना डबल चीन येते, इथं जाडी निर्माण होते. आणि बऱ्याच मुलींची किंवा मुलांची बायकांची त्वचा एका वयाच्या नंतर त्यांच्या त्वचेवर लूजपणा येतो, रिंकल्स येतात, फोरहेडला रिंकल्स येतात आणि सॅगिंग होते. तर अशा पेशंटला आपल्याकडे खूप चांगले उपाय आहेत आणि एकदम लेटेस्ट आणि ॲडव्हान्स उपाय आहेत. जसं की याच्यामध्ये मी ब्रीफमध्ये त्याच्यावर एक पॉईंट प्रकाश टाकतो की अशा पेशंटला काय काय करता येईल, ज्याच्याने त्वचा तुमची यंग दिसेल, तेज दिसेल त्वचेवर, त्वचा ग्लो होईल आणि एकदम असं वाटेल की आपलं वय आहे 40, 45, 50 आणि आपण दिसायला 30-35चे, एकदम 10-15 वर्षाचा डिफरन्स. असं काही जादू करता येईल का? याच्यावर आपल्याला प्रभावीपणे ट्रीटमेंटमध्ये एक 2-3 ऑप्शन्स असतात. जसं की मागच्या काळामध्ये बोटॉक्स म्हणून एक ट्रेंड होता किंवा थ्रेड्स म्हणून आहे. बऱ्याच पेशंटला ज्यांना त्वचा म्हणजे कॉर्पोरेटमध्ये किंवा मुंबई पुण्यासारख्या हे खूप कॉमन आहे बोटॉक्स ट्रीटमेंट. पण त्याच्या पलीकडे जाऊन आता सध्याला हायफू म्हणून एक लेझर आलं आहे, ज्याच्यामध्ये तुमचं हायफू एक लेझर आहे ज्याच्यामध्ये तुमची स्किनमध्ये किंवा त्वचेवर कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन देता येत नाही, न देता आपण ते प्रभावीपणे ट्रीटमेंट करू शकतो. हायफू म्हणजे हाय इंटेन्सिटी फोकस अल्ट्रासाऊंड. जसं एक सिंपल साधा अल्ट्रासाऊंड असतो, जसं आपण अल्ट्रासाऊंड करतो पोटाला किंवा याच्या बाकीच्या प्रोसिजरमध्ये, तसं एक अल्ट्रासाऊंडचा प्रोब असतो जो आपण चेहऱ्यावर ठेवतो आणि ते त्या वेव्ह आपण अल्ट्रासाऊंडमधून वेव्ज आपल्या त्वचेमध्ये सोडतो. त्याच्यामुळं काय होते की तुमची जे इलॅस्टिसिटी आणि कोलॅजन याच्यामध्ये बदल येतो. इलॅस्टिसिटी टाईट होते, कोलॅजन टाईटनिंग होते. त्याच्यामुळं ओव्हरऑल स्किनचं जे स्किन आहे ते टाईटनिंग इफेक्ट येतो त्याच्यामुळं. आणि याचा एवढा चांगला फायदा आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इंजेक्शन नाही किंवा पेशंटला भीती असते की सर बोटॉक्स केल्याच्या नंतर आपल्याला इंजेक्शन द्यावं लागतात, तर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन्स नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये याचा जो पिरियड आहे 2 ते 3 वर्षापर्यंत तुमची स्किन एकदम चांगली राहते. त्याच्यामुळे चेहऱ्यावर ग्लो निर्माण होतो. आणि बोटॉक्स पण चांगला आहे. बोटॉक्समध्ये फक्त एवढंच डिसॲडव्हान्टेज आहे की आपल्याला 6 ते 9 महिन्यामध्ये ते प्रोसिजर रिपीट करता येते, रिपीट करावं लागते. याच्यामध्ये 2 ते 3 सेटिंग, 2-2 महिन्याच्या अंतरात 2 सेटिंग किंवा 3 सेटिंग आपल्याला जशी त्वचा आहे त्याच्या हिशोबानं आपण ते करतो. आणि 1.5 ते 2 वर्षापर्यंत त्या बायकांची किंवा त्या पुरुषांची त्वचा मध्ये तेज येते, त्वचा टाईट दिसायला लागते आणि पेशंटला एकदम कम्फर्ट फील होते. आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही पेशंटला. एकदम एक अर्धा-1 घंट्याची प्रोसिजर आहे आणि एकदम सिम्पल वेमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास न होता हे हायफू लेझर आपण करू शकतो.